नमस्कार. आता आपण आहोत वारजे माळवाडी पॉप्युलर नगर प्रभाग क्रमांक 32 मध्ये. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, आता नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. बाबा धुमाळ आहेत आपल्या बरोबर. त्यांच्या सौभाग्यवती दीपालीताई धुमाळ या या विभागातून निवडणुकांना सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र काही घटना घडल्या, घडामोडी त्या मला वाटतं अनेकांना, आपल्या दर्शकांना त्याची कल्पना देखील आहे आणि त्यांचा पराभव झालेला आहे या निवडणुकीमध्ये. त्या पार्श्वभूमीवर आपण बाबा धुमाळ यांच्याशी बातचीत करतोय. बाबा, काय सांगाल? हा पराभव झालेला दिसतोय तुम्हाला. 8,000च्या 9,000च्या जवळपास तुम्हाला मतदान झालेलं दिसतंय. तर हे कसं बघता तुम्ही ह्याच्याकडे? एकूणच एवढ्या वर्षाचं तुमचं काम, एवढा अनुभव आणि पडलेलं मतदान, त्याकडे कसं बघता? ही निवडणूक पारदर्शक व्हावी अशा प्रकारची आम्हाला वाटत होतं, परंतु या निवडणुकीकडे अतिशय संशयास्पद दृष्टीने आम्ही या ठिकाणी पाहतोय. कारण गेले अनेक वर्ष 2002 पासून आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत. प्रत्येक वेळेस विजय होत असताना चढता क्रमाने त्या ठिकाणी आम्ही विजयी झालेलो आहोत. परंतु ह्या वेळची निवडणूक ही दोष म्हटलं तरी याच्यामध्ये वावगं ठरणार नाही. कारण या ठिकाणी पाहता मतांची आकडेवारी जर पाहिली आपण, आज माझ्या उमेदवारी बाबतीत किंवा माझ्या पत्नीच्या उमेदवारी बाबतीत जर आपण आता या विषय घेतला, तर ही उमेदवारी निवडूनच येणार अशा प्रकारची खात्री नागरिकांमध्ये त्या ठिकाणी होती. आज या ठिकाणी जी मिळालेलं मताधिक्य आहे किंवा मतदान आहे, ते खरं तर नागरिकांचा किंवा मतदारांचा अपमान या ठिकाणी झाल्यासारखं असं वाटतोय. ज्यावेळेस निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या ज्या एजन्सीज असतात, मग LIB असेल, अनेक पक्षांच्या ज्या एजन्सी आहेत त्यांचे सर्वे होतात. त्या सर्वे मधून सुद्धा आपली सीट किंवा आपला उमेदवार 87 ते 90% वरती सर्वे मध्ये त्या ठिकाणी होता, किंवा जेणेकरून हा उमेदवार 100% निवडून येणार अशा प्रकारची संपूर्ण मतदारसंघामध्ये किंबहुना पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होते. परंतु ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस हास्यास्पद आणि त्या ठिकाणी संशयास्पद आणि रागाने त्या ठिकाणी बोलावं असं वाटतं की ही निवडणूक पारदर्शक न होता मशीन च्या माध्यमातून ही ऍडजस्टमेंट केलेली निवडणूक झाली असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही.